मंत्री धनंजय मुंडे यांच्या चौकशीबाबतच्या प्रश्नावरती अजित पवार हे चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं। नाव आलं तर चौकशी होईल, नाही आलं तर मुद्दाम चौकशी करणार का, अशा प्रकारचं उत्तर पत्रकारांच्या प्रश्नावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर दोषींवरती कारवाई होईल अशा प्रकारचं आश्वासन देखील बीडमधील हत्या प्रकरणावरून अजित पवार यांनी दिलं आहे। धनंजय मुंडेंचा आणि या प्रकरणाचा दुरान्वयी संबंध नाही। दादा काय पोलीस ऑफिसर नाही आहेत ना, ते तर असं जर तुम्ही बोलत असाल, असं आहे की राजकीय दृष्ट्याला राजकीय रंग लावू नये हे नक्की आहे। मी त्यांना एवढंच म्हणतो की धनंजय मुंडेबद्दल मी बोलणार नाही। मी एकच म्हणतो की हे नेक्सस जे तयार झालं नाही, ही विषवल्ली जी तयार झाली आहे ना, ती विषवल्ली मोडण्यासाठीची भूमिका दादांनी घेतली पाहिजे। मग ती कशी घ्यायची ते त्यांनी ठरवावं, पण आता दादांनी सर्वसामान्य माणसात येऊन जरा बोलावं। मला बाकीचं कोण काय म्हणतं त्याशी घेणं देणं, मला बाकीचं कोण काय म्हणतं त्याशी घेणं देणं। बीड हत्या प्रकरणावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार पलटवार सुरूच आहेत। सर्व आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करा अशा प्रकारची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे, तर सर्व आरोपींना फाशी द्या अशा प्रकारची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी अंबादास दानवे यांनी केलेली आहे, तर जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई नक्की होणार अशा प्रकारचं आश्वासन, अशा प्रकारचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना दिलेलं आहे। त्यांना इकडच्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर केलेलं नाही। विष्णू चाटेला काल मला वाटतं ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्या 7ही जणांवर मोका लागलाय। आमची सुद्धा अपेक्षा अशी आहे की आका सुद्धा त्याच्यामध्ये यावा आणि मोका त्याच्यावरती लागला पाहिजे। सगळ्या चॅनल, वर्तमानपत्र आणि सुरेश धस आणि बर्जंग अप्पा सोनवणे, संदीप क्षीरसागर या सगळ्यांनी ज्या पद्धतीने, अंजली दमानियाताई या सगळ्यांनी जो डेटा बाहेर सगळ्यांनी मिळून काढलेला आहे तो भयानक आहे। आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वाल्मिक कराड त्यांच्या बरोबरचे आणखी जे कोणी खुनी असतील त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे। परभणी आणि बीड या दोन्ही केसेस मध्ये माणुसकीच्या नात्याने ज्यांनी ज्यांनी गुन्हा केलेला आहे, त्यांनी हत्या केली आहे, त्यांना मला विचाराल तर चौकात फाशी दिली पाहिजे या मताची मी द्यावा लागेल। जनतेचा दबाव आहे, जनतेची मागणी आहे की ज्या पद्धतीनं गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चालतं, तर याचा अर्थ त्या नेतृत्वाला राज्याच्या वैधानिक संवैधानिक पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, हे स्पष्ट आहे। आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल। अंतर्गत कारवाई सुरू केली, मात्र आपण वाल्मिक कराडवर आपण बघतो की कुठली अशी कठोर त्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे। आम्हाही लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी, पण आता CID आपली वेगळी चौकशी करते, SIT वेगळी चौकशी करते आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा। त्याच्यावर तिथं काही सरकारने काही कोणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही, सगळ्यांना कायदा सारखा।